केंद्रीय विद्यालय लोहगाव क्रमांक 1 पुणे येथे काल दिनांक 6/2/2025 दुपारी 2 वाजताच्या दरम्यान शाळा सुटली असता शाळेचे आतमधले प्रवेश गेट बंद करून आरटीओ विभाग पुणे यांनी शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनावर कारवाई करून त्यांना दंड आकारण्यात आला। त्या दरम्यान शालेय विद्यार्थी भयभीत झाले। सर्व विद्यार्थी गाडीतून उतरून बाजूला भर उन्हामध्ये उभे राहून हा सगळा प्रकार बघत होते। या प्रकरणामध्ये आरटीओ प्रशासनाने एक प्रकारे मुलांना वेठीत धरले होते। तसेच त्यांना या मुलांच्या जीवावरती एखादी गोष्ट घडेल का याचे सुद्धा अशा कारवाई दरम्यान भान राहिले नाही। कारण कारवाई चालू असताना अनेक वाहन चालक घाबरून गाड्या मागे पुढे करून पळ काढण्याच्या बेतात होते। त्या दरम्यान एखादा विद्यार्थी गाडी खाली येऊन जीवितहानी सुद्धा घडू शकत होती। तसेच मुलांना घरी जाण्याची घाई असते। अशामध्ये ही कारवाई करणे योग्य आहे का असे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये चर्चा आहे। तरी कुठलाही घातपात होऊ नये म्हणून शासनाने या प्रकरणाची योग्य ती शहानिशा करून यावर योग्य ती कारवाई करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना न्याय मिळवून द्यावा अशी सर्वत्र चर्चा आहे।